चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला फाशी द्या। 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याची हृदयद्राव घटना नाशिक जिल्ह्यात घडली। त्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आशापुरी सोनार महिला मंडळाने केली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या डोंगराडे गावातील प्रज्ञा जगदीश दुसाने या 3 वर्षाच्या मुलीवर आरोपी विजय खैरनार याने चिमुकलीच्या वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली। या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आशापुरी सोनार महिला मंडळाने व संत नरहरी सेवा समितीने केली आहे। निवेदन देतेवेळी विशाखा हरमकर, माधुरी अंसाने, अपर्णा मारोडकर, नैना पारेख, किरण चांदोडकर, कल्पना कुरुले, संगीता पंचवटी, भारती मारोडकर, प्रवीण हरमकर यांच्यासह महिला पुरुष उपस्थित होते। नमस्कार, मी विशाखा प्रवीण हरमकर। नुकत्याच मालेगावमध्ये झालेल्या निर्घृण हत्या केली गेलेली आहे त्या अगदी चिमुकल्या 3.5 वर्षाच्या मुलीची, आणि पहिले तिच्यावर दुराचार झाला आणि तिला दगडाने ठेचून मारल्या गेलं, आणि मारणारा हा नालायक मनुष्य ज्याला अजूनही शासन आणि डिपार्टमेंट म्हणते की आम्ही याला पकडलेलं आहे, पकडून काय करता काय त्याचं, तिच्या आत्म्याला शांती केव्हा मिळेल। तिच्या आईचं जे म्हणणं आहे की ज्या प्रकारे माझ्या मुलीची हत्या करण्यात आली तसाच मृत्यू याला द्यावा, तशीच शिक्षा याला द्यावी। जोपर्यंत ही शिक्षा याला होणार नाही तोपर्यंत ठिकठिकाणाहून समाजातून असेच आवाज निघतील। यामुळे आमचं आशापुरी सोनार महिला मंडळ आणि संत नरहरी सेवा समिती बस एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे। आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन पाठवलेलं आहे की ज्याप्रमाणे त्या चिमुकलीवर अतिशय दुराचार होऊन तिला मारून टाकण्यात आलं, बस त्याच प्रकारे त्या मुलाला सुद्धा कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी। त्याला तसं सोडू नये, कारण आज जर त्याला तुम्ही मोकळं सोडलं तर उद्या अजून दुसरा कोणीतरी असाच दुराचारी तयार होईल आणि आपल्या समाजात एक दिवस असा येईल की आपल्या मुली घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल। त्यासाठी सरकारने दक्षता घ्यावी आणि त्या मुलाला कठोरात कठोर म्हणजे अर्चना रक्षी, सिटीस्कॅप न्यूज, अमरावती।